कोण आहे कोण आहे? आता अंशोबन मी केक आहे अंशोबनचा पहिला अंशोबचा पहिला बर्थडे आहे ना तुझा पहिला बर्थडे तरी आपली काळू खूप दिवसांनी बाहेर काढतोय स्टार्ट होत आहे का बॅटरी बिटरी बरोबर आहे का माझ्या बाजूलाच पांढरी लागली आपली काळू आता एका सेल्फ मध्ये स्टार्ट होईल गणपती बाप्पाचा आपला प्रसाद घेऊन आता निघालोय आम्ही तर आम्ही आता खातोय नाथ ब्रह्मा इडली कशी आहे इडली मस्त आहे सॉफ्ट एकदम. मी तर खाल्लेलं मला जाम आवडलं मी 5-6 खाल्लेले त्याच्यात 3 घेऊन आलोय परत एक राऊंड होईल माझा हॅपी बर्थडे. थँक्यू पहिला मी तुला बोलणार फर्स्ट बर्थडे आपला हॅपी बर्थडे. थँक्यू मी नाही घेणार गिफ्ट हॅपी बर्थडे. थँक्यू पण मी स्नेहलला बोललो गिफ्ट नको तरी पण तिने गिफ्ट मला आणलेलं आहे तर काय करू परत देऊया हां परत देऊया चल पहिले खा बोल ना पहिलं. मी नाही बोलणार थँक्यू हॅलो 1 2 3 आमच्या बोललो गिफ्ट नको आणू ते मला माहिती आहे की ऐकणार होते माझा गिफ्ट घेऊन आले तर बघूया काय गिफ्ट जी शॉक 3, 2, 1 करू ओपन भारी रे आता चिकटवलंय का जी शॉक नंबर आहे रे भारी सो भारी आहे बघ थँक्यू थँक्यू आणि मी तिला बोललो की मला नको काय घेऊ तरी तिने घेतलं तर आमचा एक डिस्कशन झालं की मला नको काय गिफ्ट घेऊ आणि ॲक्च्युली माझ्याकडे वॉच आहे तो पण तिने घेतलेला आहे वॉच त्याचा डिस्प्ले खराब झाला माझ्याकडून काय माहिती नाही कुठे खराब झाला त्याला लाईन आले तर मग ती वॉचच होती तिला असं बोलता बोलता कळलं की मला स्मार्ट वॉच नको आहे मग तिने माझ्यासाठी हा वॉच मागितला आणि खूप भारी आहे थँक्यू मी घालून बघतो पहिला वॉच भारी वाटते का एकदम बघ बरोबर टायमिंग पण तुला आवडलं मस्त आहे थँक्यू सगळं दिसतंय रे एकदम चमकतंय तुम्हाला वॉच कसा वाटला कमेंट करून सांगा मला भरपूर आवडला आहे तर मला वॉच खूप आवडला आहे हा जी शॉकचं आहे त्याला 4 बटणं आहेत मोड ॲडजस्टसाठी आहे लाईटसाठी आणि हा इकडे आहे स्टार्ट तर लाईट पण बघायची भारी वाटते थँक्यू आता मी खातोय केक रात्रीचे वाजलेत 12:25 होत आलेत तर या सगळ्यांनी केक केला तर उद्याच भेटू डायरेक्ट सकाळी नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही
रात्रीचा बड्डे सेलिब्रेशन बघितलं असेल. आणि आज आहे 6 ऑगस्ट आणि आम्ही सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि आता मी जातो आहे बाहेर आपला गणपती बाप्पा. तर आता स्नेहल आणि मी रेडी झालो आणि जातो आहे बाहेर. आज माझा बड्डे आहे तर थोडा बाहेर फिरून येऊ. काय काय व्हिडिओमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी सांगत नाही तरच तुम्हाला कळेल. आणि सकाळी आम्ही नाश्ता नाही करत, नाश्ता बाहेर करणार आहोत. जस्ट आम्ही फक्त पेरू खातो आहे. आणि हे आपल्याला 3 वॉच आलेत. हा जस्ट आता मला ह्या बड्डेला स्नेहलने गिफ्ट दिलं आहे. जी शॉकचा वॉच आहे. त्याच्या आधी हा नॉईसचा वॉच गिफ्ट दिला मला स्नेहलने आणि हा अमृता आणि भावाजीने गिफ्ट दिला. तर 3 वॉच आले आणि हा वॉच आहे तो स्नेहलचा. तर निघतोय घरून. आज खूप दिवसांनी परत एकदा काळूला काढतोय. काळूला घेऊन आम्ही कार पार्किंगजवळ जाणार. तिकडून मग आमचा रायनो घेऊन फिरायला जाणार. तर चला निघूया. फिरायला नाही, पहिलं आपल्याला बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. हां, म्हणजे आमच्या सेक्टर 5चं सिद्धिविनायक मंदिर आहे. तिकडे बाप्पाचं दर्शन घेऊन मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. तरी आपली काळू खूप दिवसांनी बाहेर काढतोय. म्हणजे स्टार्ट होतं आहे का, बॅटरी बरोबर आहे का. म्हणजे बाजूलाच पांढरी लागली आपली काळू. आता एका सेल्फमध्ये स्टार्ट होईल. तर काळूला घेऊन आलो तर पार्किंगजवळ आणि हा आपला रायनो आणि रायनोच्या समोर रायनोचा भाऊ उभा आहे. तर जाऊया आपण आता पहिला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. तर निघालो आम्ही रायनोला घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायला. आणि आज खूप दिवसांनी ऊन पडलं आहे, पाऊस दमला एकदाचा. पोचला आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि स्नेहलने गणपती बाप्पाचे फुल घेतले. आणि बरोबर आज मंगळवार आहे आणि गणपती बाप्पाचा वार आहे आणि त्या दिवशी माझा बड्डे आला आहे. तर गणपती बाप्पाचा आपला प्रसाद घेऊन आता निघालो आहे आम्ही. चला. आपल्या बाप्पाला यायला पण फक्त 1च महिना बाकी आहे. आता पुढच्या 7 तारखेला घरी बाप्पा येतील. तर आम्ही बाप्पाची खूप आतुरतेने वाट बघतोय. दरवर्षी जेव्हा गणपती बाप्पा येतो तेव्हा खूप तयारी असते आपल्या घरी, डेकोरेशन वगैरे. आणि ते 5 दिवस आयुष्यातले असे, म्हणजे आपल्या वर्षातले असे दिवस असतात की आपण ते कधीच असं वाटत नाही की तो दिवस लवकर संपावा. पण ते 5 दिवस कधी निघून जातात ते सुद्धा कळत नाही. ज्या दिवशी बाप्पा येतो आणि विसर्जन होतं ते 2 दिवस लक्षात जातात, बाकीचे मधले दिवस पटापट निघून जातात. आणि ह्या वर्षी आमचा पहिला बाप्पा आहे. आता गणपती बाप्पाचा आपला आशीर्वाद घेऊन आता मी नाश्ता करायला जातो आहे आयरोलीमधील नाथ ब्रह्म इडली. मी इथं खाल्ली इडली जेव्हा लग्नाचा हॉल बुकिंग करत होतं त्यावेळेला. स्नेल नव्हती खाल्ली तर स्नेलला आज मी आणलं इडली खायला. तर जाऊया आपण इडली खायला. तर मी आता खातोय नाथ ब्रह्मा इडली. कशी आहे इडली? मस्त आहे, सॉफ्ट एकदम. मी तर खाल्लेलं, मला जाम आवडलं. मी 5-6 खाल्लेले, तर यात 3 घेऊन आलो आहे. परत एक राऊंड होईल माझा, स्नेल पण खाईल. तर या सगळ्यांनी खायला नाथ ब्रह्मा इडली आयर्ली स्टेशनच्या बाहेर आहे. आणि बघतोय ह्याला पण बरं थोडंसं. तर नाथ ब्रह्मा इडली खाऊन निघालो आम्ही. चांगली होती इडली, म्हणजे आधी खाल्लेली तुम्हाला असं म्हणालो मी. आणि चांगले 10 रुपयाला एक मिळते, किती पण खा. तर मी 6 खाल्ले आणि स्नेहलने फक्त 3च खाल्ले इडली. काय खोटं बोलतो. स्नेहलला बोललो खा, तर खाल्लं नाही स्नेहलने. मी पण 6च खाल्ले. 3 खाल्ले. तर आम्ही जातोय बघूया. आज जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हणालो की आम्हाला गाडीवरती नाव टाकायचं होतं, तर आम्ही तर डायरेक्ट इकडून जातोय गाडीवरती नाव टाकायला. तर बघा काय नाव टाकतोय गाडीवरती. टीचर आलेत रायनोचा अभ्यास घ्यायला. तर मी आता आलोय आपल्या गाडीवरती नाव टाकायला. आपल्याला मध्ये नाव टाकायचं बरोबर 3.25/12 सांगितलं. चालेल ना? चालेल ना, मध्ये नाही. आणि 12 असेल 12 तर तेवढं त्यांनी दाखवलं आपल्याला, तेवढं चालेल ना? ठीक आहे.
मग इथं मोरून लावायचं किती लावायचं तसं पण चल. आणि आम्ही आता आलो आहे पिक्सेल ग्राफिक्स ऐरोलीमध्येच आहे सेक्टर 9. पिक्चर आपल्या गाडीवरती आपण नाव टाकतोय श्री श्री समर्थ कृपा. तर आपलं जर गाडीवर नाव टाकायचं आहे समर्थांचा. ते बनवून झालंय. झालंय आपलं रेडी. आता बघूया कसं वाटतंय गाडीवरती नाव. हां ठीक आहे. बघ किती गाडीवरती पाहिजे. समर्थांचं नाव आपल्या गाडीवरती लागले आता. कसं वाटतं नाव. आता आपल्या लोगोचा टाईम आहे. आता लोगो बघूया. लोगो त्यांना सांगतोय बनवायला. आपण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. लोगो कसा वाटतं आपल्या चॅनलच्या गाडीवरती. तर फायनली आपला आता लोगो पण रेडी झालाय. बघ अरे आता बघा लोगो कसा वाटतंय गाडीचा आपल्या. पण नीचे कुछ करना है तो बता. बरोबर. झालं मी जाईनो. तर फायनली आपला लोगो एकदम फुल रेडी झालाय. लवकरात लवकर सबस्क्राईब करा सगळ्यांनी आपल्या चॅनलला. तर आपल्या गाडीच्या लोगोला आता निघालोय. आणि स्नेल गाडी चालवते. थोडी सवय करू तिला म्हणजे लवकर ती गाडी शिकेल. तर तिला कॉन्फिडन्स चांगला आहे. चल जाऊ दे. आता मी जातो शॉपिंग करायला. मी आता पोहोचलोय ऐरोलीमध्ये. जो पटणी रोड आहे तिकडे वेस्ट साईड म्हणून शॉप आहे. तर तिथे शॉपिंगला आलोय. आणि ऐरोली ते पटणी रोड म्हणजे हा वेस्ट साईड. स्नेलने गाडी चालवली जवळजवळ 4-1 किलोमीटर. कसं तुझा पहिला एक्सपिरियन्स गाडीचा एवढा? भीती वाटते पण हा होता त्यामुळे चालवली. मी नाही, कारण की मी फक्त बाजूला बसलो. आज तिने सगळं काय परफेक्ट टर्न वगैरे मारलं. आणि आज तिने विथआउट म्हणजे आतापर्यंत फक्त क्लच आणि ब्रेक या दोन गोष्टी वापरल्या होत्या. पण आज तिने ॲक्सिलेटर पण बऱ्यापैकी वापरला. आणि मला पण आता कॉन्फिडन्स आला आहे की आता ती अजून एक दिवस गाडी चालली तर गावाला घेऊन जाईल गाडी. तर जाऊया आपण शॉपिंग करायला. पोहोचलो आपण वेस्ट साईडला. वेस्ट साईड शॉपमध्ये बघूया काय काय इकडे. तर आम्ही आता निघालो वेस्ट साईड मधून शॉपिंग करून. आणि काय घेतलं ते मी संध्याकाळी जेव्हा बड्डेला घालेन तेव्हा दाखवेन. आणि स्नेलनी काय नाही घेतलं, पण स्नेलला बोललो घे. माझा बड्डे नाही मला काय घ्यायला, तुझा बड्डे. हां, तर आम्ही जातोय थोडा फोटो करायला. ऑलरेडी आम्ही नाथ ब्रह्मा इडली खाऊन आलो. त्याच्यामुळे भूक नव्हती. आणि दुपारचे 3 वाजले होता. हे बघा 3:15 वाजलेत. आणि आता मी जाणार जेवायला. काय सांगणार तुझा बड्डे काय सांगतच नाही. बड्डे ह्याचा आहे, मी सांगून काय करू. खायला थोडी बड्डे पाहिजे. मग तुला आवडतील ते. आणि हा वेस्ट साईड मध्ये तुम्ही आलात तिकडच्या तर एवढा काय म्हणजे अजून स्टॉक. कलेक्शन जे आवडत होतं त्याच्यामध्ये साईज नव्हती. आणि त्याच्यामध्ये साईज होती ते आवडत नाही. हा असं होतं. म्हणजे कलेक्शन आहे पण 50-50 आहे. जे आम्हाला आवडलं याच्यामध्ये साईज नव्हती मिळत. आणि त्यांना विचारलं ते म्हणाले की जेवढा का तुम्हाला तो समोर
आहे लावलेला तेवढंच आहे आमच्याकडे अवेलेबल स्टॉक. त्यापेक्षा एक्स्ट्रा काही स्टॉक नव्हता, त्याच्यामुळे बस आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि आता निघालोय. एवढी मजा नाही आली. मज्जा नाही आली एवढी. आपलं रायनो चलो. हा आपलं रायनो माराय तुला तो. इकडे बघ, माझ्याकडे बघ रे. टिंग टिंग गोट्या. अंशूने बैला नाही त्याला. अंशू गाडीत बसला तो खुश होईल एकदम बघून. सो आम्ही आता जेवून निघालोय, घरी जातोय. थोडं सामान पण घ्यायचं ऑन द वे. रायनोला पार्क करून काळूला घेऊन घरी जाऊ आणि मग संध्याकाळी सगळे येणार आहेत, तेव्हा बर्थडे सेलिब्रेट करायचं, त्याची तयारी करूया. चला घरी जाऊया. तर मंडळी संध्याकाळी 7:30 वाजलेत आणि इकडे डेकोरेशन झालं आहे बड्डेचा. पप्पानी केले जुई आणि अक्षू. तर जुई आणि स्नेहल आतमध्ये आहेत, बघूया काय करतात. स्नेहलने स्पेशल काय केलं आज बड्डेसाठी? आज छोले आणि पनीर पुलाव. छोले पाव. छोले पाव आणि पनीर पुलाव. आणि इकडे ते छोले रेडी होत आहेत आणि इकडे जुई आहे. तर आपल्या बड्डे सगळी तयारी झाली, सगळे आलेत. कोण कोण आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघायलाच. ओवी आरती करते. ओवी आणि ओवीच्या मम्मीने अंशू. काय? हाय. अंशूने पुढे मॅचिंग केले. काय आहे? गोगू आहे. गोगू आहे. तर बघत असतो मग अशी. थोडंसंच घे. जाऊ जाऊ तुझ्या बोटाने घे. हा बस बस. कोण आहे? कोण आहे? आता अंशोबन मी केक कापणार. अंशोबन पहिला अंशोबचा पहिला बर्थडे आहे ना. तुझा पहिला बर्थडे. तर आता केक कापते अंशू. रेडी? अमू आई बोलतात. कापू काय? व्हिडिओ करते. चालू ठेव बघ. चालू ठेव घे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अक्षय. हॅपी बर्थडे टू यू. कशा आहे? कशा आहे केक? कशा आहे? कशा आहे? हा ओजी. थँक्यू. या केक कापायला. ह्यांना पण घे.
एक एक सगळं संपवून टाका मग. पटापट करू. अंशू बघतोय. नाही खाते पण मी देत होती. श्रावण आहे. जेवायला वाट बघते. व्हेजच आहे. पनीर पुलाव आहे आणि छोले पाव. हे ती गोलवात होती ना. जास्त गोड गोड नको खाऊ. जा. अरे तू गरम. मला पण बरं नाही वाटत. आगे आगे हादर. का का आता इकडे बघ. आता बरं नाही इकडे बघा. कधी जा बाबाजी. बाबू हो. मग बाबूला आज वेगवेगळं वाटत असेल ना. बाबूला आज वेगळा दिसा असेल. बाबूला वेगळा दिसा असेल आज. अरे हो बापले. बाबू कुठे गेला तू. तुझ्या घरी गेला. तुझ्या घरी झोपला वाटतं. कॅमेरा आहे का. हा बघ कोण आहे. जा. हा कोण आहे. थांब तू ना थांब. झोपलाय झोपलाय. गंडवलं काकांनी. घालत ते मला नाही घालत. तू वाट बघतोय. त्याला दे अक्षय. झोपलाय झोपलाय तो. झोपलाय हो. चाव चाव हिला चाव. चाव तिला. तर केक कापून झाले सगळे. आता जेवायला बसलेत. स्नेहलने बनवलं थोडंसं स्पेशल खा भाऊजी. थोडंसं घ्या. केक का नको काय. पनीर पुलाव ना. हो. पनीर पुलाव आणि छोले पाव. छोले पाव. आणि अंशू खाते. अंशू तू काय खातोयस. तू काय खातेस. अंशू खाते मऊ भात. तर या सगळ्यांनी जेवायला. तर मंडळी आता वेळ आले हा व्हिडिओ एंड करायची. ॲक्च्युली आज दिवसभर खूप फिरलो, बाहेर खाल्लं, नंतर घरी येऊन बड्डे सेलिब्रेट केला आणि आता सगळे घरी गेले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांचा धन्यवाद. म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीचा. खूप स्पेशल बड्डे गेला माझा. त्यांनी लग्नानंतरचा पहिला बड्डे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.